नमस्कार मित्रांनो, माझ्या शिवार चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। आजचा व्हिडिओ करण्यासाठी मी लय खटाटोप केला आहे। काय झालं, तुम्हाला हे ड्रिपटेक कंपनीचं जे मी लेझर ड्रिप केलं तर त्याच्याबद्दल काही शंका होत्या की एका वर्षानं कसं चालतं आहे किंवा जुनं झाल्यानंतर चालतं आहे का। तर हे बघा, 1 वर्ष झाले आता, पूर्ण अडसाली ऊस गेला आहे, खोडवा आता जोडले। हां ठीक आहे, कुठं कुठं उंदरं लागतात, थोडं कट होतं आहे, 20-30 आपल्याला जॉईनर कनेक्टर लावावे लागणार, तेवढा त्रास होणार मित्रांनो। हे बघा, हे अंगावर पाणी यायला लागलं बघा। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर याची काय माहिती देणार ती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि भरघोस असा तुम्ही प्रतिसाद पण दिलेला आहे। जवळजवळ 40,000 ते 50,000 व्ह्यू आपल्या या व्हिडिओला दिलेले आहेत तुम्ही। तर आज आपण व्हिडिओ करण्यामागे कारण आहे, आता ह्याचा फायदा पहिला मी तुम्हाला सांगतो की खोडवामध्ये ह्याचा फायदा कसा होतोय। तर आता मागे बघता तुम्ही, हा पाला बघा, पाला पूर्ण भिजलेला आहे। ज्यावेळी तुमचा हा पाला आता वरून पाऊस पडल्या का ते पाणी पडते आणि पाला ज्यावेळी पावसामध्ये सारखा भिजतो त्यावेळी काय होणार आहे, पाला ॲटोमॅटिक नॅचरल पद्धतीने कुजण्यास मदत होणार आहे आणि नॅचरल पद्धतीने कुजल्यामुळे जीवाणूसुद्धा चांगले काम करतात। त्यामुळे आपल्याला कुठलं डिकम्पोजर किंवा युरिया वगैरे आपण सुपर पावडर वगैरे काहीतरी टाकतो त्याच्यावर, तर ते टाकण्याची गरज नाही। तर हा पहिला फायदा झाला आपला, लक्षात आलं ना। दुसरा फायदा असा की खोडवं जरी असलं तरी पूर्ण जमीन भिजली जाते। आता हे बघताय मागं, आता काय झालं आहे, प्रॉब्लेम आपला फक्त एवढाच आहे की सबलाईन आपण एका बाजूला आहे, ही सबलाईन आपली मध्ये घ्यायला पाहिजे होती। आता एवढं वर्ष हे असंच काढत आहे, पुढच्या वर्षी आपण पुरून मध्ये टी घेणार आहोत आणि तिथं सबलाईन घेणार आहोत। आता अंतर आपलं जवळजवळ 450 फूट आहे, त्यामुळे काय होतं आहे, इकडं जेवढं पाणी पडते तेवढं खालच्या साईडला पाणी पडत नाही। मग न करण्यामागचं कारण तुम्ही विचाराल तर काय आहे मित्रांनो, माझी ह्या बाजूची जी जमीन आहे जरा मुरमाड आहे, खडकाळ आहे, त्यामुळे ह्या बाजूला पाणी जास्त लागते आणि त्या बाजूला जी जमीन आहे तिथं ऑलरेडी माझी काळी कुट्ट जमीन आहे, त्यामुळे तिकडं पाणी कमी लागते। म्हणून मी सबलाईन जोडलेलं नाही, कारण इकडं जास्त पाणी लागते, इकडे जास्त पडते आणि खाली पाणी आपल्याला जेवढं लागते तेवढंच तिथं पडते। त्यामुळे शक्यतो मी सबलाईनच्या भानगडीत पडणार नाही। तर सबलाईन चॉकअप होते का काय वगैरे, तर ठीक आहे, कुठं कुठं चॉकअप होते, तुम्हाला तोट्या काढावे लागतील महिन्यातनं एकदा दोनदा। जगात कुठलंच असं ठिबक नाही की ते चॉकअप होत नाही असं नाही, सगळे चॉकअप होणार, सगळ्या याला घाण येणार। फक्त याचं काय पॉझिटिव्ह आहे, जरा अशी पाईप जिंजडली की ती घाण निघून जाते, ॲसिड वगैरे सोडण्याची वगैरे तो खर्च आपला होणार नाही, ॲसिड वगैरे सोडण्याची गरज नाही। आता याचा आणि तिसरा फायदा काय आहे मित्रांनो, आता मी प्रत्येक सरीत ही लेझर ड्रिप केलेले आहे, तर असं न करता तुम्ही एकाड एक सरीतसुद्धा करू शकता। फक्त काय, आपला ऊस असल्या कारणाने काय होणार आहे, ज्यावेळी ऊस मोठा होतो त्यावेळी पाणी तिथल्या तिथं पडते, पण ठीक आहे, दोन्ही सरीला पाणी मिळतं, त्यामुळे काय अडचणीचा विषय एवढा येत नाही। आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सांगतो की बऱ्याच लोकांचे आले की एवढं अंतर चालते का तेवढं अंतर। आता हे माझं 450 फूट अंतर आहे, उताराची जमीन आहे, त्यामुळे खालीपर्यंत पाणी जाते। शक्यतो सबलाईनमध्ये घ्या, मी आता प्रयोग म्हणून हे जोडलेलं, माझं सक्सेसफुल झालं। पण जर तुम्हाला समांतर आणि सगळीकडे एकसारखं पाणी पाहिजे असेल तर शेताचं सेंटर काढा आणि मध्ये सबलाईन घ्या। आता ही मोकळी सरी जी सोडली आपण, ह्याच्यात आता आपण आंतरपीक घेणार आहोत, त्यामुळे काय करायचं, आपण आता पुढचं पाणी जे आहे हे फक्त पाले सरी चालू ठेवायचे आणि नंतर आंतरपिकाला पाणी आता ही वल करून घ्यायचे आपण गरगरीत। का तर ऊस गेल्यानंतर वाहण्यातनं फिरलेल्या असते, जमीन कठीण आलेली असते आणि ही जमीन कठीण आलेली मऊ पडण्यासाठी आपण हे पाणी आज चालू केलेलं आहे। तर आता मला नाही वाटत की आपण घासून तासलेला आहे मल्चरच्या साहाय्याने, त्यामुळे बुरशी वगैरे येण्याचा प्रश्न येत नाही आणि या वलीमुळे नक्कीच आता ऊसाला पण ग्रीप लागेल, कारण जवळजवळ आता हे पाऊस पडल्यासारखं जमा आहे। जगातलं सगळ्यात स्वस्त हे म्हणू शकताय, स्वस्तात मस्त आणि कमी वेळेत जास्त पाणी पडते, त्यामुळे तुमच्या पाणी जर कमी असलं तर तेवढ्या पाण्यात लवकर जमीन भिजवण्याचं काम हे करते। चांगला आहे मित्रांनो, करून बघा। म्हणजे मला तर आता 1 वर्षानंतर म्हणजे काय प्रॉब्लेम वाटत नाही, अजून 1-2 वर्ष चाललं नवीन घ्यायला लागलं तरी मला काही अडचण येत नाही। तिसरी गोष्ट अशी सांगतो आणि शेवटची महत्त्वाची फायदा ह्याचा काय, तर हे जोडल्यापासून माझं जवळजवळ आता 114 टन मागच्या अडसाल गेली ती, आता 122 टन ही अडसाल गेल्या।
म्हणजे तुम्ही हिशोब लावा, जवळजवळ 8 टनाचं उत्पन्न माझं वाढलेलं आहे. आणि 8 टनाचं उत्पन्न वाढलं. आता माझा बंडलचा खर्च आलता 15,000 रुपये, 7 बंडल 15,000 रुपये. तर ते फिटून गेलं माझं, कारण 8 त्रिक 24,000 रुपये होतात आणि वरून मला एक 10,000 रुपये एक्स्ट्रा ह्याच्यामुळं राहिलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला काही प्रॉब्लेम जर राहिला तरी 2 वर्षांनी तुम्ही चेंज करू शकताय, तेवढं आपल्याला प्रॉफिटेबल आहे. आणि अजून एक शंका मित्र विचारतात आपले की तणाचं नियोजन कसं होतं आहे. ठीक आहे, जमीन ज्यावेळी भिजते त्यावेळी साहजिक आहे की तण येणार, तेवढं तण 1-2 वेळा काढलं तर तुम्हाला काही खर्चिक नाही, कारण बाकीचे जे पैसे वाचतात ते आपण तण काढू शकतो किंवा तणनाशक मारू शकतो. तणनाशक शक्यतो टाळा, तणच काढण्यावर भर द्या. आता तणाचं नियोजन करायचं यासाठी आपण पाला एक सरीत वाढलेला आहे, त्यामुळे काय होणार आहे, तण कमी येणार आहे आणि जेवढ्या मोकळ्या सर आहेत तेवढ्यातच तण येणार आहे. तेवढंच बांगलून घ्यायचं आहे मित्रांनो. एक सरीच बांगला आहे, आपल्याला काही जास्त पैसे जाणार नाहीत. तर अशा पद्धतीने ही माहिती कशी वाटली मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ करण्यासाठी जवळजवळ कालपासून मी धडपड करतो आहे. DP बंद पडला होता लाईटचा, त्यामुळे जरा वायरमॅन वगैरे बोलवून सकाळी चालू केली, कारण आज गुरुवार आहे, शुक्रवार संध्याकाळपासून लाईट असते. मग हा व्हिडिओ आपला थोडा लांबला असता, पण लवकर व्हिडिओ करावा यासाठी मी जरा धडपड करून आमचे वायरमॅन पण आपले MSCBचे महावितरणचे 1 नंबर आहेत, बोलवले की लगेच येतात आणि चांगली सेवा देतात. त्यांच्या कृपेने आज हा आपला खरा तर व्हिडिओ झालेला आहे. तर त्यांच्यासाठी पण एक लाईक सबस्क्राईब करा आणि कोण कोण वापरते त्यांचा पण अनुभव सांगा. आणि शक्यतो फिल्टर वापरा, 2-3 हजार रुपये काय अडचण येणार नाही. म्हणजे कसं आहे, ठिबकची लाईफ वाढेल. 2-3 हजार ठिबक फिल्टर घातला तरी ठिबकची लाईफ आपली वाढत असली तर घालायला काय हरकत नाही. आता हे जवळजवळ माझं 50 गुंठ क्षेत्र आहे आणि तेवढं माझं एका वेळेस हे सगळं चालतं आहे मित्रांनो. तर काय अडचण नाही मला तर वाटत आता. म्हणजे फायदे जास्त आणि तोटा एखादा कुठं तरी असणार, प्रत्येक गोष्टीत तोटा असतो, पण ज्यावेळी आपल्याला फायदे जास्त मिळतात त्यावेळी ती गोष्ट करायला काय हरकत नाही. तोटा तेवढा एखादा 2 ठिकाणी आपल्याला होणार. तर मित्रांनो आता जवळजवळ 2 ते 3 तास झालं, तुम्ही बघू शकताय हे रान सगळं भिजलेलं आहे. तर 20 mmचं हे ड्रिपटेक कंपनीचं जेनचं आहे, ते ड्रिपटेक नावाची कंपनी त्याने ॲडॉप्ट केलं आहे, म्हणजे विकतच घेतलेले. तर त्यांचं हे ठिबक आहे. तर कोण रेन पाईप वापरतं, कोण लेझर ड्रिप वापरतं, अशा पद्धतीने वापरायला काय तुम्हाला हरकत नाही. तुमच्यासाठीच हा आजचा खास व्हिडिओ केला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा नवीन काहीतरी प्रयोग करा. ज्यावेळी काय अडचण येईल त्यावेळी तुम्हाला मी नक्की शेअर करेन, तुमच्याबरोबर नक्कीच मी सांगत जाईन की मला या ठिबकमध्ये अशा अडचण आल्या. ठीक आहे, आता कसं आहे, यावेळी पाऊस जास्त चालता त्यामुळं काय झाले, उंदीर माहीत आहे. आता उंदराची समस्या ही काय तुम्हाला परिचित नाही असं नाही, सगळ्यांना माहीत आहे. कुठंतरी 2-4 ठिकाणी ते कट मारते. 30-40 कनेक्टर लावली की आपलं ड्रिप रेडी होते. आता हे बरोबर रेडी झाले. तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की माझे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि मागच्या व्हिडिओसारखाच आपल्याला भरघोस असा प्रतिसाद या शेतकऱ्याच्या मित्राला आपल्या लाभू दे, आपला आशीर्वाद सोबत असू दे. असेच मी नवीन प्रयोग आपल्यासाठी टाकत राहीन. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.